करा सुरू. अध्याय 28. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठेविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा पुंडलिकावर देव हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगदूद्वारा अखिल निरंजना निर्विकारा भक्त मानस सकोच चंद्रा प्रेमामुंधरा ओ सरसी. तरी तू असता कृपाळू आई माय माझे विठाबाई. तरी आता ग्रंथ प्रवाही येऊन या वैशेगे. मागल्या आजाई प्रेम करुणा वैभवी मिळविला राम विक्रम. भरतरी संगमी पिंगला रत्न दत्ता अनुग्रह लादला. उपरी मृगे आकरोनी अवंतिका स्थाना जाऊनी राजधानी कनकासनी सभा मंडपी बैसला. सैनिक बैसोनी त्वरिता त्वरित पाकशाळे गेला नृपनाथ. पक्वान्न शेवनी अंतपुरात पिंगला गृही संचरला. कनक मंचकी सुमन शेजी राव बैसोनी पिंगला अर्जी. षोडशोपचारे करोनी पूजी श्रद्धापूर्वक पिंगला. परम प्रीती भावारूढ राहे दर्शिवले चित्ती कोड. मग करू कवळोनी स्नेह पाळे निकट घेत पिंगला. तिथे वामांकी बैसोनी परम प्रीतीने घेत चुंबन. वाचेनी म्हणे सूत समान अन्यदाला नावडती. आगे पिंगले माझे मन व भावी मम देहाचे ऐक्य रत्न. आयशे मित्र आणि रश्मी चिन्ह ऐक्य देही मिरवती. ती राजमौळी तेजी आगळा द्वितीय शोभली त्यांची कळा. तेवी माते तू पिंगला मम चित्तावरी धावे. आगे हे पिंगले माझा भाव पिंगला तरी ऐक्य नाव. एकाची देई मजवाणी व भाषे भास शुभाननी. जैशी शर्करा आणि गोडी नामे भिन्न परी ऐक्य पौडी. तेवी तू पिंगला माझे पाठी भाषे भास शुभाननी. जैसा उददी आणि लहरी परी ऐक्यता सागरी. तेवी माते तू सुंदरी भास मानसी शुभाननी. आयशे म्हणून परम प्रीती पुन्हा चुंबन घेत नृपती. मग भोगोनी सकाम रीती तुष्ट चित्ती मिरवला. मग विचार सुचला एक गण आनंदे बैसली प्रीती करुण. बैसल्या पिंगला बोलावून वचन वीरा त्रोदकुनी देतसे. म्हणे महाराजा नृपवरा मम ध्येची प्राण प्रियश्वरा. मम मानस सकोल चंद्रा प्रेमांबू मिरवतसे. तरी तुम्हा गाठी गाठी पडल्या त्या परमेष्ठी. गांठील्या परी चित्त जेती ऐक्य भासतसे. जैसे लवण उदक मिश्रित भिन्न न दावी दृष्टीत. तन्याय एक चित्त रेवन राणी शोभतम. तरी ऐसा मिश्रितार्थ उदय पावला असे ऐक्य चित्तम. परी नेनोनी निर्दय परम वृत्तांत जगा माझी मिरवतसे. चित्ती चिंतमय काया हरण करीला ऐशे राया. तरी नेनो आपण विषय चित्तेया बुद्धी जरी साचली. संचरता परी एक त्या ते माते दिसत उचितार्थ. तुम्हादी माते मृत्य सुगम चित्त वाटतसे. आणि असे ते प्रेमात बोलता बोलता ती भरतरीला म्हणती तुमच्या आधी मला मरण आलं तर चांगलं होईल म्हणजे. तरी ये आयशे इच्छिल्याप्रमाण ईश्वर सत्ये जरी आले घडवून. मग परम बलवे दैववान जगी आशे मी एकम. आयशे बोलता शुभाननी राव ऐकून बोले वाणी. नेनो सखे ईश्वर चरणी पुढील काही वदवेना. मज आधी तू कामिनी मृत्यू पावो इच्छिशी म्हणी.
परंतु नेनो निर्दयपणी मित्रात्मज मिरवतसे तो कदा न जाणे वेद विद्या सदा वर्तितसे बिघड बुद्धी नेनो मज मृत्यू तुझा आधी आल्या काय करशील. आणि मग तो भक्तनाथ म्हणतो जर तुझ्या आधी मला म्हणणार तर काय करशील म्हणतो. आयशे ऐकून वंदे पिंगला नेनो कैसे आयशे जी भाळा जे किती विधीचे कळत नाही महाराजा. परी आयशा घडल्या गोष्टी मी राहणार नाही मही पाठी. देह जाऊन या हव्या वाटी गमन करील तुम्हा सवे. आणि मग तिनं सांगितलं जर तुम्ही माझ्या आधी गेले तर त्याच सारणामध्ये मी आहुती गेली. राव ऐकून बोले वचन पुरे आता तुझे बोलणे प्राणावनी प्रिय कोण घात त्याचा करवेना. तरी हे बोल उगलेची फोल माझ्या तोषाचे करीती मोल. परी समय येता तव पाऊल माझेची धाव घेणार. तरी अनुभव माझे चित्ता सहज आहे मजला पाहता. आगे राजासनी विपुल वार्ता सेवक श्रवण माझे करविती परी कैशानीची समरंगणांना भाव धाविती. शत्रुद्वानली प्राण आहुती वेचू ऐशे म्हणताती. तरी समय पडता दृष्टी जीवित्वा रक्षणी भारा वाटी. मम कोण कुल मोह पोटी जीवित्वाचा वरती घे. आणि तू काय असं म्हणते म्हणे माझे जे सैनिक ते सुद्धा असंच म्हणतो म्हणे का मी तुमच्यासाठी आमचा प्राण देऊ म्हणे पण खरी पाळी आली का बाजूला पळा ते म्हणे. आणि ये तैसे तुझे बोलणे दावील माते चांगुलपण. परी समय पडता अर्थ भिन्न दुसराचे आहे गे. की बहुत रुपयाचे खेळमेळी होऊन बैसली महाबळी. परी ते शूरपणाची नवाळी स्मरभूमी चालेना. की श्वान पुच्छाची कैशी उभय परिहारतेची पडे नळी देखता. तर जैशी पत्नीची दृष्टी देखता रुंचिक नागी उतरी तसे. तन्याय तव बोलणे माते दिसते सहज स्थितीचे. ऐसे बोलता भर्तरी नंदन पिंगलावदे स्वामीशी. म्हणे महाराजा प्राणेश्वरा या बोलाचा वागदोरा कंठी बांधला आहे नरा काया वाचा मानसी. आणि मग ती म्हणे मी आता जे बोललो म्हणे ती मी माझ्या कंठाशी बांधलं म्हणजे अशी ती पिंगला सांगायच्या. तरी आता अर्थ बोलून नेलो घडेल अर्थ कोण. ईश्वर सत्तेचे प्रमाण ब्रह्मादिका कळेना. परी माझे भावने ऐशी येत आहे स्वचित्तास. विधवा शब्द शरीरास लिप्त होणार नाही की. जरी म्हणाल कैशावरून तरी काय वाचा चित्त मन. तुम्हा लागी केली अर्पण सादर असे ईश्वर माते लिप्त होणार नाही की. आणि मग तिनं सांगितलं का विधवा शब्द मला लागणार नाही म्हणे आता ईश्वर साक्षी म्हणे आपल्या बोलण्याला. असो बीज पेरले तैसे फळ धूम कोमादी दावी सकळ. तेवी माझा चाली सकळ फळ उमटेल तैसेची. आयशे बोलणी निवांतपणी स्तब्ध राहिल्या कामिनी. परिराया ते अंतकरणी शब्दश्रुतीच मिरवले परी ठेवले मनात. चमत्कार पाहू कोणी एका दिवसात. असो हे जल्प बहु दिनात सारिते झाले प्रीतीने. आणि मग त्या भरताने तो शब्द मनात ठेवला आणि परीक्षा आपण काहीतरी पाहू म्हणजे. सहज कोणी एके दिवशी राव जातसे पारदिशी. मृगया खेळता विपिनाशी आठव झाला कांतेचा. की आम्ही उभयता दोघे जण बैसलो होतो सुख संपन्न. तया माझी मृत्यू बोलून निश्चविले कांतेने.
तुम्ही झालिया गत प्राण तुम्हा सवे करील गमन तरी त्या बोधाचे साचपण आज पाहू निश्चय कायची चिंती योजना करून मृग्या करीत फिरे कानन तो आकाशमात देखिला नयने मृग एक नेटका राव देखता तयापाशी लागून शीघ्र मही आगाठी शीनची त्या जीवी बहु मेळताची मृग जिवंत धर्याला परी हास्य करून तयाची ग्रीवा छेदून मुकुटास काढून भूषण रुधिरी वस्त्रे भिजवले बिजोनी या सेवकाती देता झाला शीघ्र नृपती अन्यभूषणे भुवनी कांती सुखासनी बैसला. आणि मग त्याला काय केलं, एक हरिण धरलं आणि त्या हरिण मारलं, त्या रक्तानं सगळे आपले कपडे बिपडे भरवले आणि एखाद्याच्या सेवकाला बोलवून त्याच्याजवळ दिली. उत्तम छाया पाहून तया खाली नृप जाऊन उत्तम चिर कनक वर्णे दूध गालीच्या चरला तयावरी बैसोनी नृपती मंडळी दुरावूनी बैसे एकांती परी रुधिर रस वस्त्रे दयाची तया लागी पाचारी म्हणे की रक्त वस्त्रे घेऊन सेवका पिंगलेचे गाठी स्थान वस्त्रे ती ते गोचर करून राव निमाला म्हणावे निमाला परी कैसे रीती जरी पिंगला बोलेल उक्ती तरी व्याघ्र संदानी जीवित्वावती घेऊन या पळाला आयशे वदोनी राव भृत्या ते गुप्त पाठविले अवंतिकेचे सदना राजसदना जाऊन मृत्ये पिंगले ते विलोकिले. आणि मग त्या रायाने एका सेवकाला बोलून ते कपडे भिजून त्या पिंगलेकडे पाठवले, जाऊन सांग मंजिला तिला वाघ घेऊन भरतरीला घेऊन गेला म्हणे. मवळी चिरस सकळ रुधिर व्याल व्यस्त्रे सबळ पुढे ठेवणी कर कमळ जोडून या बोलतसे म्हणे जी महाराजा मही स्वामिनी मृगया करीत राव काननी अवचित व्याघ्र जाळीतुनी उठला रायन कळता मागून या साधोनी उड्डाण राव धरिला ग्रीवे कारण धरताची हरोनी प्राण रुधिर पिऊनी पळाला आता त्याचे करोनी जन चमू येईल सकळ परतोन आयशे पिंगला ऐकून हृदय पिटी आक्रोशे. आणि त्यानं सांगितलं त्या वाघानं त्याला धरण सारं रक्त करून पळून गेला म्हणे. आणि आता जे सेवक राहिले ते त्याला दहन करून येतील म्हणे. हृदय पिटुनी महीवरती भावे आपटी निष्ठूर गती हा म्हणून केश हाती धरून या लुचितसे फळी तसे मृतिका घेऊन टाकी मुखात म्हणे आहाजी प्राणनाथ कैसे टाकून गेलात माते परदेश लोक बोलाशी हा महाराजा प्रणेश्वरा कुपी कपिला कैसा दोरा आहा तव प्रीतीचा मोह जरा आज कैसा आटलाजी आओ मम प्राणनाथा मज वीन तुम्हा क्षण गमत नव्हता प्रीती सोडून कैसे आता परत्र देशी गमला ते ऐसे म्हणून आलमळत तो अंतपुरी समजली मातम स्त्रिया राजाच्या द्वादश शत आरंभळत पातल्या एक हृदय पिटिती आपले हरिती एक धावती मही पडती एक एकांतीची झाली वरती मही लागी मूर्तितम एक आंबरला फोडून ऊर्धव मनती आमचा गेला निरम आता महीचे श्रीरुंद दीनवंत झालो की आयशे म्हणून आरमळती एकमेकीच्या गळा पडती हृदय पिटून आपटीची मही लागी मस्तकते आयसा सकळ अंतपुरात कोलाळ झाला अद्भुतम परी पिंगला दारा प्रीती बहुत शोक करी आक्रोशे
म्हणे महाराजा निराळवाणी मज कैसे गेले तजी सोडोनी मोहाचा सकळ तरणी लोकोनिया महाराजा बाळाऊनी मोह अत्यंत मजविषयी पाळीत होतेत तो मोह दौलो निष्ठुरवंत सांडोनी कैसे गेलात आहो तुम्ही राया सिंहासनी बैसत असता राज्यकारणी परी मम स्मरण होता मनी या धावुनी सदनात आयशे मनोनी धरणीवर शरीर पिंगला टाकी वारंवार आजी सकळ सांडोनी राज्यभार कैसा गेलाशी महाराजा पाहुनी माझे मुखमंडन पुन्हा शेविती राजासन मोह आजी सकळ सोडून कैसा गेलाशी महाराजा हा पिंगला अंडज कानी कोठे गेली मम पक्षिणी दाही दिशा ओस करुनी आचल राणी चरावया मम पाडसाची हरिणी परमातृन गोड पाहुनी तिकडे की गुंतली लोभे करुनी माझा लोभ सांडोनिया आहा मज आंधळाची काठी हिसकोनी गेली निर्दय पोरटी की सुदिताची अन्नवाची जितून नेली भनंगे आहा राया मज वाचून तू ते गमत नव्हते एक क्षण आज निष्ठुर मन करुण कैसा गेलाशी महाराजा हा राया उत्तम पदार्थ जो महिलागी उत्पन्न होत तो मम आधी नृपनाते बक्षिला नाही कधी की माते बैसोनिया निज अंगास मुखी उपित होता ग्रास आयशे परी साधोनी प्रीतीस परम करो परत्र कैसे गेलात आयशे परी नाना गुण आक्रांत तसे आठवून मग ते सेवका ते पाचारून शय्य साहिती करवितसे राया मौळीचा चीर मुकुट परिधानी कमरी आलोट स्फुरण दाटोनी मग बळकट उत्तम चिरी कवळीला आणि मग तिनं काय केलं ते सती गायकाचं जे वाण राहतं तो पोषक परिधान केला तशा वकायला बोलून सरण रचायला लावलं स्वामीचे वस्त्र परिधान करून घेती झाली सतीचे वाण स्मशान वाटिकेचे साधन सिद्ध केले तत्काळ मग सकळ समारंभा सहित येते झाले स्मशान वाटिकेत अग्निकुंडी निधना ते करून त्यात सकळ अग्नी चेतविला अग्नी लाविता विधान शक्ती दाहुनी वर्तला अंगार नीती दगदगोनी कुंडाप्रती पावक शक्ती दावितसे आयशा प्रकरणी पेटविता अग्नी होता पातली सौदामी अग्निकुंडी शिळा स्थापोनी निरोप मागे सर्वांचे आणि मग तिला ते सरण पेटवायला लागलं ते दगदग पेटल्यानंतर त्या सरणात जाऊन ती बसली म्हणजे सकळा दया होऊन आशीर्वचन जय जय भरता ऐशे म्हणून तुझा दे तुझा अर्पण शीघ्र काळी हो का ऐशे म्हणून अग्निकुंडात सांडती झाली शरीराते परी त्या पावकी होता स्थित गुंडाळून गेले सर्वस्वी मग ते याचक अपार जन धन्य म्हणती ते कारण स्वहित केले पिंगलेने स्वामी सवे गमवून आहा पिंगला ऐशे म्हणती पवित्र जाया सरस्वती उदार कर्ण स्वकुळाप्रती परकुळाचे तारिलम भरतरी परी करिता परलोक विवाळ चित्ती करीती शोकम म्हणती आम्हा प्रजेचे दोंदिक ईश्वरे कैसे नेले हो ऐशे म्हणून आक्रंदती भरतरी म्हणून आठविती आसो पावके दावोनी सती लोक निघाले माघारे आणि मग तिला असं ते दळण झाल्यानंतर लोक शोक केला शोक करून निघाले घरातला आपलं आले सदने जाऊन बैसले असती मुख वाळवून
आहा भरतरी ऐशे म्हणून श्वासोश्वास सोडिती. आहा राजसदनी स्त्रियांचा मेळा शोक करीता अति तुंबळ. तो येरीकडे विपिनी निरपाळ मृगया करोनी येतशे. अशा संधीत आता ते परत घराकडे येऊ राहिली भरतरी. आस्ताशी गेला चंडमणी रात्र दाटली परम विपिनी. मनोनी राजा उठोनी नगराप्रती चालिला. पावकतीची देदीप्यमान हिलाल मार्गी प्रदीप करुण. जाता भृत्य पाठविला सवे घेऊन आठवतयाचा पै झाला. आणि मग त्याला ते अंधार पडल्यानंतर आठवण झाली का आपण एक सेवकाला आपली कपडी घेऊन पाठवलं म्हणे. मग काय झालं काय नाही पाहावं लागलं म्हणे. राव भविष्य शोकासनी येता मार्गी मंदाली पेटोनी. त्यात चंद्रज्योती शशी समानी दिशे लागी उजळली. आठव होताची म्हणे चित्तात बुद्धिमतीपणी स्त्रियाची जात. नेनोगृही कैशी मात घडोनी आली आशेलकी. न्याय केले मूढपणा शोध केला नाही अनिक पाठवण. सकळा भ्रत्यांत चित्त ओन पाठी लागलो मृगाच्या. मग त्याला विचार केला आपण एखादं परत पाठवलं नाही म्हणजे काय चालू आहे काय नाही पाहायला. तरी माते दिसते आईत मूर्खपणा घेतला स्व पदरात. आईची चिंता करोनी अवंतिके पातला. परी यात स्रोते कल्पना घेती पिंगला दायली पावक शक्ती. तेव्हा विक्रम नृपती शोध कैसा अंतरला. आणि तो भृत्य आला वस्त्रे घेऊन तेने कैसे पाहिले निर्वाण. तरी तो पिंगलेचे वस्त्र देऊन आला होता अरण्यात. आणि मग ऐकणारे संशय घेतील का तो विक्रम राजा होता त्यानं कसं काय एवढं येऊन गेलं. आणि तो भृत्य जो सेवक आला होता ते घेऊन त्यानं कसं काय असं पाहिलं. परी रायाची न पडो निघाची कटक शोधिता मही पाठी. मग तो अकस्मात होता शेवटी. परिराजी न पडो निगाठी कटका शोधिला मई पाठी. मग तो अकस्मात होता शेवटी कटकासही मिळाला. आणि त्याला ते वस्त्र ते देऊन तो परत आनंदात गेला म्हणे. आणि त्यांची पण लवकर गाठच नाही झाली त्याची. आणि त्या समयी विक्रमा नृपती शेविले होते मातुळ घर. मातुळेस जाऊन समाचार सत्यवर्म्याचा घेतसे. मग सुमती प्रधान चमूसहित शुभ विक्रमादी प्रजावंत. सकळ मंडळी ही ज्ञानभरित रायासवे गेली ती. तो राजा जो होता तो त्या मिथुळ्याला गेलेले होते ते सगळं कटक भेटायला. गृहीती तुके श्रीमंडळ ग्रामाजनादी रक्षपाळ. सकळ अबुद्धी केवळ ज्याची शक्ती नातुडली. ऐसा समय असा घडून तो त्यातही घडले अपार विघ्न. पिंगला बुद्ध बुद्धीने रत्न देहांत पावली. आसो पाहिल्या वाट मार्गवाट राव भरतरी चमून हेट. येऊन अवंतिके निकट ग्रामद्वारी संचरला. तवते उठून द्वारपाळ राया समोर झाले सकळ. आश्चर्य मानून उता वेळ राया प्रती वदताची. मग तो भरतरी राव सीमेजवळ आला. मग तिथले जे सेवक होते ते जाऊन त्याच्या पुढे गेले आणि सांगू राहिले. आता म्हणती परी कैसे रीती नम्रोत्तर मंजूळ करीती. मोजरे करोनी निवेदिती पिंगलेचा वृत्तांत. म्हणती महाराजा दीनमणी भृत्य एक आला वनातून. तो दूषिज्ञ वधो निवानी ग्राम बुडविला शोकात.
परी त्या शोकाची उर्धवनळी सती पडली सुमित बाळी नरस्वामिनी पिंगला नव दवडिली परत्र देशी गेली शेम तरी ते जे करोनी बोलवण आत्ताची गृही आले सकळ जनम भस्मा स्मशान वाटिका झाली भस्म एक प्रार लोटला आयशे राव ऐकता वचन परम घाबरले अंतकर्ण मग सुखासनातून उठून उडी टाकून स्मशान वाटिके पातला आणि मग त्यानं ते ऐकल्यानंतर गेला त्या स्मशान वाटिके पातला परी आक्रंदत अट्टाशे शब्द करीत आती लगबगे धावत स्मशान वाटिके जवळी पै गेला पातला परी चंबू मागे करीत जातसे आती लागम सकळ कुळ रुंद योग राया लागी कवळीती रावाता स्मशान महिषी पाहत पिंगलेचे चित्तेशी राव विरागी वैरागी होऊन मानसी उडी टाकू म्हणतसे परी ते चमूमेळीचे ग्रस्त थोरम रायाशी कवळून धरले समग्रम स्मशान कुंडीचा वैश्वानर वेष्टोनी बैसली आणि मग तो त्या जाळात उडी खायला पाहायचा पण लोकांच्या धरलं आणि उडी काही घालून दिली नाही परी रावते उद्देशी प्राणघात इच्छी मानसी परिवेष्टन पडता शरीराशी उपाय काही चालेना मग वैराग्य टाई आंबळत मही मस्तकाचे आपटीत हृदय पिटून शोक करीत मोर्चा लागी पावतसे मोर्चा गेलिया पुन्हा उठत अग्नी आहुती द्यावया पाहत परी अपार जनांचे वेष्टन बहुत बळ काही चालेना उर्धव करुणी आपला माता घडी घडी पाये पिंगला चित्ता आहा मनोनी भाळ तत्वता मही लागी आपली तसे आपलोनी आठवी पिंगलेचे गुण म्हणे कैसे हो गेलीस मन सोडून माते मृत्यूमयी ठेवून परत्र कैशी झालीस हे पिंगले तुझे मन गमत नव्हते माझे वाचून आता कैशी निष्ठुर होऊन परत्र देशी गेलीस तू हे पिंगले तुझा मी पती नव्हतो शत्रू होतो या जगती करो जल्पोनी कुंडेमती परम तू ते म्या केले आम्ही पतित दुष्ट दुर्जन मूढमतीने घेतला प्राण तरी मी तुझा शत्रू पूर्ण पतीन म्हणे पिंगले ऐशे म्हणून अंग धरणी टाकी हा शब्द करोनी हृदय पिटी धनानोनी मही मस्तक आपटी तसे हा पिंगला म्हणून हाक मारी अट्टाशे करुण हा पिंगली एकदा तव वदन मजदा दृष्टी धारिका हा पिंगले परत्र भुवनी गेलीस माते तू सोडणी हृदय पिटी धनानोनी मही मस्तक आपटी तसे हे पिंगलीशे आसनी शैनी मज बैसतीस होतीस अंतकरणी आता माझा विसर धरोनी कैशी रहाशी परत्रम हा पिंगले तुझ वाचून सर्वत्र माते दिशा शून्यम हा पिंगला माझा प्राण कोणती टाकूनी गेलाशे हा पिंगले तुझ वाचून सर्वत्र माते दिशा शून्यम शून्य मनीच्या निद्राशयन कैसे होईल सांग पा हा पिंगली माझी अधिक नत होती शत्रुषा भूकम आता निष्ठुर मन केले निक कैशी सांडून गेलीस तू हा पिंगले माझे शेनी होतीस मृदू भाषणे करुणे पाहता उर्वशी दिशे नयनी संतोष माझा होतशे आयशे पाहुनी सुगंध द्रव्य मी रुंजी घाली सड पद्माशी आयशी सुख सरिता संगमी मूक कोठे पाहू आता या परी पिंगले तव गुण देचे भांडार मुक्त करुण ती जगाचे कैशी पालक धर्म नुकुळा ते सर्वस्वी
आयशा प्राण्याचे पौडपण पिंगले कोठे मी जाऊन आयशे म्हणून जडाडून धर्मी रंग सांगितले या परी सर्व जाणून लोक रायाचा पाहून शोक गैवर येतसे अनिक शोक शरदे करून या की तरू मलयागर गंधी मिरविली समग्र तैसे रायाचे शोकपार शोके व्याकुळ झाले आणि त्याचा शोक ऐकून जनता सुद्धा शोक करू राहिली. असो हा क्रमात वृत्तांत सकळ कळला परी सुखावसा झाला जैसा प्राण जावोनी आला शेव शरीरी पुन्हा की मग गावीचे ग्रामजन स्मशाना जवळी आले धावून परी रायाचा शोक पाहून तेही तैसेची होती पै परी तो माईक सहज स्थिती दुःख सरिता शोकावरती जैसे बहुरूपी खेळाप्रती सुरत्व निर्मिती अपार की गुर्जर देशी चाल सगन रुदन घेती मोल देऊन तैसे घरचे सर्वजन येती प्रेत संस्कार करावया. आणि मग ते गावाचे लोक येत्या आणि जसे त्या गुजरात देशामध्ये मोल देऊन लोक रडायला लागायच्या प्रेतावर तशी आपले शोक करीत निघून जाऊ राहिले. कन्याये शोक करीत राव पडला शोका नवात न वर्णवे तो आकांत अल्प येथे वर्णिता आसो आयशा हृदयस्थिती ज्याची ज्याला माय चित्ती परी ते लोक अभावनीती समाज समजावा ते राह्याते तुम्ही सर्वज्ञ सकळ राशी बोध करिता अन्य जगाशी होऊन गेले होणाराशी आश्चर्य याचे कायशी. आणि मग लोक सांगायचे त्याला जे व्हायचं ते होऊन गेलं म्हणे आता लई शोक करून काय उपयोगी म्हणती महाराजा भविष्योत्तर होऊन गेले ते होणार तयाचा शोक करणे चतुर योग्य आम्हा दिसेना आशा स्वतःचा शोक करणे तरी काय शाश्वत आपुले जिने पिंगला गेली आपणही जाणे कदा काळी सुटेना पहा आपुले पूर्वज अपार मृत्यू पावले समग्र एकामागे एक सर्वत्र गेले न राहिले मेदिनी की आजा गेला नातू उरला ऐसा कोणी पाहिला तरी आशा स्वतःचा घट भरला रीता होय क्षणार्धे तरी हे सकळ आशाश्वतपण मूर्ख मानिले ज्ञानवान तरी तयाचा शोक करून व्यर्थ जीवा कष्टविता आहा पाती जपी तपी सिद्ध साधक नाना रूपी कोण वाचले झेळ संकल्पी मृत भवनी महाराजा तरी जी जी जाईल घडी ती सुखाचीच मानावी प्रौढी ईश्वर नामी ठेवून गोडी चित्त स्थिर असावे ऐसे बोधिता सर्व जग युक्ती प्रयुक्ती नाना बोधम परिरायाचे हृदय चांग शोका काजळी फिटेना मग ते ग्रामीचे सकळ जन थकीत झाले बोध करून एकामागे एक उठून आपल्या सदना शिविती आसो तोही लोटला रात्री उदय आला गवस्ती पिंगला चित्तेशी पाहून शांती पावक झाला अदृश्यम मग तो मानून दुसरा दिन पुन्हा पातले आप्तजन उत्तर क्रिया संपादन स्थिती मिलन केले तई. आणि मग दुसरा दिवस उजाडला ते राग सावरला सगळे लोक आले ते राग बीक सावरून हस्ती केल्या आणि तो तिथेच बसला. आता ते अर्ध तो काय ऐकत नाही भरतरी रायाचे पाहुणे चित्ती विचार करिता पूर्ण घेऊ देईना हस्ती संचलन स्पर्श कोणानं करवी म्हणजे हस्ती सुद्धा घेऊन देईना तसेच राहू दे. हा आपण बैसून चित्त आरक्षित कोणा लावू देईना हात मग ते आप्तजन समस्त पुन्हा गेले माघारी परी तो राव तैसाची चित्तेत बैसता झाला दिवसन रात्र अन्न पाणी त्याजोन समस्त पिंगला म्हणतसे
मग हे निर्वाणवाणीचे वर्तमान तुळशी दूत सांगती जाऊन राव विक्रम करिता श्रवण निघता झाला तेथोनी. आणि मी एक शावकानं जाऊन त्या राजाला सांगितलं, त्या मित्राला जाऊन त्या विक्रमाला, आणि त्या येऊ राहिले म्हणे. सत्यवर्माची शुभ विक्रमादी सुमती प्रधान परम शोकार्णव रचून अवंतिके पातले. मग येताची स्मशान वाटी पिंगला आणून चित्त दृष्टी परम शोके झाला कष्टी शोक सिंधू निमग्न. आठवी सर्व कन्येचे गुण म्हणे मम हातीचे गेले निधान. विक्रम म्हणे मम गुरुचे रत्न लावी वात अदृश्य कैशी झाली ओम. स्त्रिया कटकी अंतपुरी मुख्य मिरवीत होती स प्रज्ञान लहरी. जैसा आस्ती चमोबी तरी चांगुलपणा दावितसे. रूपवंती गुणवंती सर्व लक्षणी ज्ञानवंतम. सूचक सदा सर्वकाळ संगोपित चित्त सगळ्यांचे लक्षिके. आयशे आठवणी नाना गुण शोक करी अति दारुणम. मग विक्रम नृपती पुढे होऊन भर्तरी लागी समजावी. नाना युक्ती नाना वचन भर्तरीचे बोधी मनम. परी तो नायके पिसाटपण पिंगला पिंगला वदतसे. परिराव बोध करिता उत्तम लुटून गेला दीन दशमम. मग विक्रमे उत्तर क्रिया करून सुचिरभूत झाला. असं करता करता 10 दिवस झाले आणि त्यांनी ते दशक्रिया निवटून टाकली, सगळं केलं. या परी पुढे 13वे दिवशी जाती भोजन दान मानेशी. सर्व उरकोणी राज सदनाशी येऊन या बैसला. भर्तरीनं सोडी स्मशान वाटिका धरोनी बसला आचार निकाम. जैसा रुंदे धरोनी एका विष्णू बसला स्मशानी. ऐशे परी अचालपणी मिरवता झाला मित्र नंदन. परी नित्य नित्य विक्रम येऊन बोध त्याचे करीतसे. आणि असा तो चौकटीत बसलेला असताना मित्रवरून म्हणजे तो वरून पाहिलं, आणि अशा तो विक्रम येऊन त्याला सांगून जायचं, पण तो काय ऐकत नव्हता. ऐसा बोध कैसा नित्य 12 वर्ष लोटली सत्यम. पूर्ण तृण बक्षोनी जीवित्व उदय आहारे रक्षिले. आहा देवा अनाथ नाता कैसे केले त्वा अनंता. पिंगला माझी सगुण कांता तुझे कैशी आवडली. ऐशे म्हणून नामोच्चार शोक करीतसे वारंवार. रात्रंदिवस चित्ती विसर पिंगलेचा पडेना. क्रोश शरीर झाले तेने कंठी उल्लासे प्राण. मुखी आणून हरीचे नाम शोके पिंगला वदतसे. ऐशे लोटली 12 वर्ष सुचिस्मत झाले शरीर पुरुषम. ते पाहुण्या अति क्लेश मित्रावरून द्रवलाशे. पुत्रमोहाचे अपार भरते लोट लोटले चित्त सरिते. मग मित्रावरून तुस्तो निमनात आत्री आत्मजाती तिकटी पातला. त्या मित्रावरून त्याच्या पाहिलं आणि तो आता नंतर गेला म्हणजे. तर तो प्राज्ञिक त्रिनंदना मित्रावरून सन्मान देऊन म्हणे महाराजा कामना कोण धरून येथे आलाशी. येरू म्हणे की द्विजोत्तमा ज्ञान लतिकेचा फलद्रुमा. जानता सोनी पुसशी आम्हा अज्ञानत्व घेऊन. तरी त्वा शिष्य जो भरतरी त्याची कैशी झाली परी. ते हृदयी जाणून हिता ते वरी विलोकी का महाराजा. मग तो महाराज ज्ञानवान हृदयी पाये विचारून तो विषत्वकाळी शोके करून भर्तरीनाथ मिरवला. अति क्लेश तपाते पाहून परम द्रवला मोये करून. मग मित्रावरून जे बोले वचन चिंता न करी महाराजा. तुम्ही जावे संस्थानाशी मी भर्तरीचे आहे उद्देशी. स्वहित करीन चित्ता मानसी पाळू नको महाराजा. आणि मग त्या दत्तानं त्या मित्रावरून सांगितलं
तू काही काळजी करू नको म्हणे, मी त्याचं सगळं बरोबर सोयीला येईल म्हणे. माझा शिष्य तो मचिंद्रनाथ तयाचा गोरक्ष प्रज्ञावंत, तो मही भ्रमत करीत तीर्थ तेथे येईल महाराजा. तो परमा आहे प्रज्ञावंत तयाशी तेथे पाठविन. तो नाना प्रवृत्ती करून शुद्ध पंथ आणील की. ऐसे बोलता मित्रावरून संतोषने मिरवला तो चित्ताशी. मग पुसोनी अनुसया सुताशी स्वस्थानाशी पै गेला. यावेळी पुढील अध्यायी कथा सुंदरम, अध्यात्म दीपिका मनोहरम. मानू सांगे धुंडी कुमार नरहरी वंशे करुणिया. दत्त सांगेल गोरक्षनाथा, गोरक्ष येऊनी विरचित्ता. शोषण करील तत्वता घटोद्भवाचे कृपेने. स्वास्ती श्री भक्तिकथा सार समंत गोरक्ष काव्य किमया गार. सदा परिशोध भावी चतुर अष्टदशी माध्याय गोरा. श्री कृष्णार्पणमस्तु. पुंडलिक वरदे वरिष्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.